15 मृतदेह, काही सेकंदाचे थरारक व्हिडिओ आणि एक असा अग्नितांडव ज्याने संपूर्ण देश हादरला. लखनौमध्ये घडलेल्या या भीषण आगीत अनेकांचे आयुष्य अक्षरशः राख झालं. ज्या इमारतीत काही क्षणांपूर्वी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होते, जिथे तरुण आपल्या भविष्यासाठी स्वप्न रंगवत होते, त्याच इमारतीने काही मिनिटातच मृत्यूचा सापळा धारण केला. दाट धूर, आगीच्या ज्वाळा आणि जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून मारलेल्या उड्या. या दुर्घटनेत 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक जण जखमी झालेत. मात्र नेमकं त्या इमारतीत काय घडलं? आग इतक्या वेगाने कशी पसरली? लोकांना जीव वाचवण्यासाठी उड्या का माराव्या लागल्या? आणि या दुर्घटनेनंतर प्रशासनाने नेमकी कोणती कारवाई केली? चला तर मग बघूयात लखनौ अग्निकांडाचा संपूर्ण घटनाक्रम. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सोमवारी एका भीषण दुर्घटनेने हादरली. अलीगंज परिसरातील एका व्यावसायिक इमारतीत लागलेल्या भीषण आगीत 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीला 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र गंभीर जखमी असलेल्या आणखीन एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा 15 वर पोहोचलाय. मृतांमध्ये बहुतांश तरुण विद्यार्थी आणि प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. तर सुमारे 10हून अधिक जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे, ज्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग दुपारच्या सुमारास लागली. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीत ॲनिमेशन आणि गेमिंग प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस तसेच काही व्यावसायिक आस्थापना सुद्धा होत्या. आग लागल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण इमारतीत धूर पसरला आणि अनेक जण आत अडकले. परिस्थिती इतकी भयावह होती की जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून थेट उड्याही मारल्या. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यातील दृश्ये अत्यंत धक्कादायक आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव कार्यादरम्यान काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दाट धुरामुळे बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला होता. प्राथमिक तपासात एअर कंडिशनरमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी अजून सुरू आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत काही अधिकाऱ्यांना निलंबित केले असून 3 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लखनौमधील या भीषण अग्निकांडाने अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. निष्पाप विद्यार्थ्यांचे गेलेले जीव आणि सुरक्षेतील कथित निष्काळजीपणा यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.